नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण नाश्त्याचा मेनू रवा उपमा करणार आहोत. तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आता आपण मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर मूगडाळ घालून घेतलेली आहे. मूगडाळऐवजी तुम्ही इथे उडीद डाळ, पांढरी उडीद डाळ वापरू शकता. शेंगदाण्याचे आपण अर्धे अर्धे भाग करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण याच्यात घालून घेतलेले आहेत. छान तेलामध्ये शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत, लाल अगदी मस्त कडक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण घालून घेतलेला आहे कांदासोबत आपण घालायची आहे हिरवी मिरची आणि छान आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पिवळ्या रंगाचा उपमा हवा असेल तर इथे तुम्ही हळद वापरू शकता. तर मी आता पांढऱ्या रंगाचा उपमा करत आहे म्हणून मी हळद घातलेली नाही आहे. आता आपण घालून घेतलेला आहे टॉमॅटोसुद्धा आपण छान परतून घ्यायचं आहे. मग आपण घालणार आहोत पाणी. 1 कप रवा असेल तर आपण 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे. रवा मी अगोदरच तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. तर आपली आता पाणी घालून झालेलं आहे. आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान कडकडून मस्त उकळी घ्यायची आहे. पाणी छान उकळलं की मग आपण याच्यामध्ये रवा घालणार आहोत. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर छान आपलं मस्त पाणी उकळलेलं आहे. आता आपण एका हाताने रवा घालून घ्यायचा आहे आणि एका हाताने तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या रव्याच्या गाठी होणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपला रवा छान मिक्स झालेला आहे, अजिबात कुठेही गाठ झालेली नाही आहे. तर आपण गॅसचा फ्लेम लो करायचा आहे पूर्ण रवा मिक्स करून घेतल्यावर आणि झाकण ठेवून 5 मिनटंच फक्त शिजवून घ्यायचं आहे. तर छान आपला रवा उपमा मस्त रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अगदी छान मऊसूद व्यवस्थित असा रवा आपला उपमा रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण घालून घ्यायची आहे कोथिंबीर आणि मग आपण याला सर्व करायचं आहे. तर लिंबू घालून आणि शेव घालून आपण इथे सर्व करू शकतो. थँक्यू.